5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर देखील 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपण. यामध्ये कोणकोणते कायदे केलेले आहेत पर्यावरणाविषयीच्या पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भामध्ये. तर सर्वात पहिला 1972 मध्ये जो कायदा करण्यात आलेला होता तो कायदा म्हणजे वन्यजीव सुरक्षा अधिनियम कायदा 1972, ज्याच्या अंतर्गत प्राण्यांना संरक्षण दिले जाते की ज्याच्यामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करणे हे अनिवार्य आहे. त्यानंतर 1974चा जलप्रदूषण कायदा. जलप्रदूषणामध्ये पाण्याचे संरक्षण करणे खूप गरजेचं आहे. पाणी जलप्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या कायद्याअंतर्गत काही तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतर 1976चा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जंगल संरक्षण जंगल संरक्षणाच्या बाबतीमध्ये जमिनीचे संरक्षण करणे आणि जंगलतोडी पासून रोखणे ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये अनिवार्य केलेल्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतरचा जो कायदा आहे 1981चा वायू प्रदूषण म्हणजे जे आहे की वायूच्या संदर्भामध्ये असं आहे की हवा प्रदूषण झाले असतं त्यावर काही तरतुदी निर्माण केलेल्या आहेत. 1986चा जो पर्यावरण संरक्षण कायदा यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पर्यावरणाची हानी झाली नाही पाहिजे, पर्यावरण संवर्धन राखण्यात यावं यासाठी हे कायदे केलेले आहेत. त्यानंतर कायदा केलेला आहे की 2002 मध्ये जैवविविधता आणि 2010 मध्ये NGT म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल हे दोन्ही पण कायदे यांच्या अंतर्गतच चालतात. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जैवविविधतेमध्ये जैवविविधता राखण्यात यावी यासाठी कायदे करण्यात आलेले आहेत. आणि NGT मध्ये जे आहे ते सर्व कायदे एकत्र करून तयार केलेले कायदे आहेत. NGT 2010 मध्ये यामध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये काही तरतुदी निर्माण करून दिलेल्या आहेत या कायद्याच्या संदर्भामध्ये. माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पर्यावरण दिनाच्या खूप खूप आपणास शुभेच्छा. कमेंट करा. थँक्यू सो मच.